सर्वांना सलाम। आज आपण क्रूसच्या आपण 7 वाण्या बघत आहोत। त्या 7 वाण्यामधले आपण पहिली वाणी बघितलीच आहे, क्षमेची वाणी। त्यामध्ये देवाने कसं क्षमा केलं, आणि आता दुसरी वाणी सुद्धा आपण बघितलेली आहे। तर दुसरी वाणी ते उद्धारची वाणी होती। आणि आता आपण बघणार आहोत तिसरी वाणी, म्हणजे प्रीतीची वाणी किंवा प्रेमाची वाणी। तर आपण वचन काढू यूहन्ना 19:26। जब यीशु ने अपनी माता और उस चेले को जिससे वह प्रेम रखता था पास खड़े देखा, तो अपनी माता से कहा, हे नारी देख, यह तेरा पुत्र है। यामध्ये प्रेमाचं वचन सांगितलेलं आहे की देवानी प्रभू येशूनी कसं जिम्मेदारी आणि कसं त्यांनी प्रेम दाखवलं, त्यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या, त्यांनी आई वडिलांवर कसं त्यांनी प्रेम दाखवलं ते यामध्ये सांगितलेलं आहे। जेव्हा त्याला क्रूसवर चढवल्या गेलं, तो रक्ताने पुन्हा धबधबा होऊन गेलाय आणि त्याला क्रूसवर लटकवल्या गेलं। त्याला काट्याचा तास त्याला घालून दिला, त्याच्या हाताला खिळे ठोकल्या गेले, तो पुन्हा रक्ताने त्याला म्हणजे रक्त त्याच्या सांडलंय। तरी जेव्हा त्याची आई समोर होती मरियम, आणि मरियमचा हा मोठा मुलगा होता, आणि त्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागत होत्या। तर जेव्हा एखाद्या आईच्या पुत्राला जेव्हा त्याला थोडं सुद्धा लागलं तर आईला किती दुःख वाटते। तर तसंच मरियमला सुद्धा प्रभू येशू एवढं लटकवलं, तिला किती दुःख होत असेल। ती बघत होती स्वतःच्या डोळ्यांनी की त्याला कसं लटकवलं गेलं, त्याला त्याच्या हाताला खिळे ठोकल्या गेले, त्याला काट्याचा असा ताज घालून दिला। तिला किती दुःख वाटत असेल, ती किती अशी मनामधून पूर्ण भरून आली असेल। पण तरी पण तो आईच्या म्हणजे आईवरच्या जशा जिम्मेदारी पाडाव्या तसा तो अंतिम स्थितीपर्यंत तो आपल्या आईच्या जबाबदाऱ्या पाडत राहिला। त्याच्यावर किती संकट आले, त्याला किती भोगावं लागलं आपल्यासाठी, तरी तो आखरीपर्यंत तरी त्याच्या जबाबदाऱ्या तो विसरला नाही। तर आणि त्याच्या मरियमच्या साईडने यूहन्ना सुद्धा उभा होता। तर समोर 27 मध्ये म्हटलेलं आहे, तर 26 मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तो लटकवला, त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या, पण अंतिम स्थितीला तो म्हणून त्याला लटकवल्या गेलं। तर त्यांनी यूहन्नाला सांगितलं, मरियमला म्हटलं त्यांनी आपल्या आईला की हे नारी देख, यह तेरा पुत्र होगा, पुत्र है तो। आणि यूहन्नाला सांगितलं की ये तेरी माता है, तू इसका ध्यान रखना, इसको संभालना, असं त्यांनी म्हटलं। आणि मरियमला सांगितलं की हा तुझा पुत्र आहे, आणि यूहन्नाला सांगितलं की ये तेरी माता है। तर त्यांनी तेव्हा 27 वचन सांगितलं की तब उसने चेले से कहा, यह तेरी माता है, और उसी समय वह चेला उसे अपने घर ले गया। त्यांनी सांगितलं की आता यूहन्नाला म्हटले की देख, यह तेरी माता है, त्याला सांगितलं की देख तेरी यह माता है, तू त्याला जिम्मेदारी जे होत्या ते त्यांनी यूहन्नाला दिल्या। तर अशा त्यांनी स्वतःच्या जिम्मेदारी पार पाडल्यात। आणि त्यांनी यूहन्नाला सांगितलं की आता हे तुझी आई आहे, तुला सगळ्या जिम्मेदारी पार पाडाव्यात, आणि जे आहे ते सांगितलेले आहे यूहन्नाला। आणि या वचनानुसार आपल्याला एवढं समजते की जसं प्रभू येशूने कसा त्याला 33 वर्ष मरियमने त्याला सांभाळलं, तर तो अंतिम स्थितीपर्यंत येतपर्यंत त्यांनी आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या। त्यांनी काही कमी होऊ दिलं नाही। त्यांनी जशा आई वडिलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात तसं त्यांनी पाडलं। तर आखरीला अंतिम स्थितीपर्यंत सुद्धा त्यांनी आपली किती पण परिस्थिती असू द्या तरी त्यांनी सोडलेलं नाही।
त्यांनी आखरीला सुद्धा आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या जे होत्या त्या यमुनाला सांगितल्या। आणि प्रभू येशू म्हणतो की तू अपने माता पिता का आदर करेगा तो तुझे दीर्घ आयुष्य म्हणजे मिळेल। तर दीर्घ आयुष्यासाठी लोक का नाही करत, पण प्रभू येशूंनी सांगितलं की दीर्घ आयुष्य तुला आपल्या आई वडिलांच्या तू पूर्ण जबाबदाऱ्या पार पाडशील किंवा त्यांचा आदर करशील, त्यांच्या सगळ्या म्हणजे जिम्मेदारी पार पाडशील तर तुला दीर्घ आयुष्य मिळेल। तर दीर्घ आयुष्य म्हणजेच काय, आई वडिलांचा सन्मान, आई वडिलांसोबत चांगलं राहणे, तर हेच जिम्मेदारी। तर त्यांनी हे सांगितलंय। तर आपण पण या वचनामधून असं शिकायला मिळते की आई वडिलांचा आपण पण जसा येशूनी अंतिम स्थितीपर्यंत आई सांभाळलं, त्यांनी किती संकट आले तरी तिला एकटं पाडल्यासारखं काहीच केलेलं नाही, त्यांनी पूर्ण तिला सांभाळलं अंतिम स्थितीपर्यंत। तसंच आपल्याला सुद्धा आपली पण एक जबाबदारी, आपण पण प्रभू येशू ख्रिस्तासारखंच आई जसं त्यांनी आपल्या आईचा सांभाळ केला तसंच आपण सुद्धा करायला हवं हेच। आणि